आणि योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित असतील। बहिणीच्या खात्यात 2 हप्ते 3000 रुपये जमा होते। दोन्ही हप्ते लाडकी बहीण योजना याच्या निधी वितरणाची सुरुवात केली आहे। याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे। आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी आता जमा झाले आहेत। आज वार शुक्रवार 22 मे रोजी आता जेवढ्या पण काही लाभार्थी महिला आहेत त्यांना पैशांचं वितरण परत एकदा जोरदार होत असल्याचं पाहायला मिळतंय। लक्षात ठेवा, गेल्या 3 दिवसांपासून महिलांच्या खात्यावरती मार्च एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा या ठिकाणी होत आहेत। परंतु अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना फक्त एका महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी मार्चचे आले होते। त्यामुळे त्या चिंतेमध्ये होत्या, आमच्या पुढच्या हप्त्याचं काय होणार असं त्या विचार करत होत्या। त्या अखेर त्यांच्यासाठी गुड न्यूज सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आल्या। आज वार शुक्रवार 22 मे रोजी जवळपास 16 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता एप्रिल महिन्याचे पैसे या ठिकाणी सोडण्यात येऊ लागले आहेत। त्यांच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये सकाळपासूनच जमा व्हायला सुरुवात झाल्या। काही आता महिलांना जे आहे तर ते एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले आहेत, परंतु काही अजून पण या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना एप्रिल महिन्याचे पैसे अद्याप पैसे या ठिकाणी खात्यावरती मिळाले नाहीत। त्यांना पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून परत एकदा जमा करायला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे। तुम्ही आता म्हणाल की आता दररोज पैसे येतंय म्हणताय, परंतु आमच्या खात्यावरती पैसे लवकर काय येत नाहीत? तर लक्षात ठेवा, गेल्या 3 दिवसांपासून दररोज 5 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून एप्रिल महिन्याच्या पैशांचं वाटप होत होतं। त्यापैकी जवळपास 3 दिवसांमध्ये 15 जिल्ह्यांमध्ये वाटप जोरदार झालंय। आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, शुक्रवार 22 मे रोजी, म्हणजे आज या ठिकाणी पैशांचं वाटप जोरदार होऊ लागलंय। आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, कारण महिन्याचा शेवटचा शनिवार उद्या आहे आणि परवा दिवशी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहेत। त्यामुळे आज एकच दिवस शुक्रवार 22 मे रोजी जेवढ्या पण काही या 12 जिल्ह्यातील शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना एप्रिल महिन्याचे पैसे या ठिकाणी मिळालेले नव्हते। त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करायला सुरुवात या ठिकाणी केल्या। पुढचे 15 ते 20 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या सुद्धा खात्यावरती तुमच्या हक्काचे एप्रिल महिन्याचे 1500 रुपये देखील वाटप करण्याची ऑर्डर या ठिकाणी देण्यात आल्या। लक्षात ठेवा, ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस पैसे वाटपाचे कार्यक्रम करत असतात, तिकडून डीबीटीचं बटन दाबत असतात, त्यावेळी हमखास पैशांचं वितरण या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी होत असतं। आज नागपूर येथे या ठिकाणी अधिवेशन होतं। त्या अधिवेशनामध्ये आता सर्व या ठिकाणी आता महिला व बाल विकास खात्याचं चेकिंग करण्यात आलं। त्यावेळी असं समजलं की फक्त मार्च महिन्याचेच 1500 रुपये महिलांच्या खात्यावरती गेले आहेत। एप्रिल महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना मिळालेच नाहीत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तातडीने 4700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आता पैसे वाटपाला जोरदार सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, त्यांनी महिन्याच्या महिन्याला आता 1500 रुपये तुम्हाला पाठवलेत, परंतु मागच्या 2 महिन्यांपासून त्या ठिकाणी पैशांचं वितरण करण्यासाठी थोडा लेट लागला। त्याचं कारण सुद्धा आता समोर लागलंय, ते म्हणजे लाडक्या बहिणींच्या अर्जांची सरकारच्या माध्यमातून चेकिंग करण्याचं काम सुरू होतं आणि त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता जमा झाला, परंतु एप्रिलचा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नव्हता। परंतु मागच्या या ठिकाणी मंगळवार, बुधवार, गुरुवार या 3 दिवसांमध्ये आता अनेकांना एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये जमा झालेत। परंतु तुम्हाला जर पैशांचं वितरण झालं नाही तर आज वार शुक्रवार 22 मे रोजी वाटपाचा शेवटचा दिवस आहे। सरकारच्या माध्यमातून पैशांचं वितरण जोरदार तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी होऊ लागले। आता तुम्ही म्हणाल की बँकेच्या खात्यावरती तर होऊ लागले, तर कोणत्या बँकेच्या खात्यावरती होऊ लागले, कोणत्या जिल्ह्यात ते होऊ लागले? बघा, 12 जिल्ह्यातील जेवढ्या पण काय लाडक्या बहिणी शिल्लक होत्या त्यांची जी यादी होती तर या महत्त्वाच्या या ठिकाणी 8 बँकांना आता देण्यात आले आहे। या 8 बँकेमध्ये तुम्ही जर खातं खोललं असेल आणि या 12 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पुढच्या अर्ध्या ते 1 तासामध्ये एप्रिल महिन्याचे 1500 रुपये देखील आता जमा करण्यात येत आहेत। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचा आज शुक्रवार या ठिकाणी गुड झाला आहे। लक्षात ठेवा, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे। आता उद्या जर तुम्ही शनिवारी पैशांची वाट बघितली तर महिन्याचा शेवटचा उद्या शनिवार आहे, त्यामुळे सर्व बँकांना उद्या सुट्टी असणार आहे।
परवा दिवशी रविवार असल्याने सर्व बँकांना सुट्टी या ठिकाणी रविवारी असते, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। त्यामुळे आजच्या आज शुक्रवारी 22 मे रोजी एक दिवस वाटपाचा या ठिकाणी उडला आहे। आज जर पैशांचं वितरण तुम्हाला झालं नाही तर तुम्हाला कमीत कमी पुढच्या 15 दिवसांची वाट या ठिकाणी पाहावी लागू शकते। सरकारच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू महिलांची जे 12 जिल्ह्यांची यादी आहे तर ती बँकांना देऊन टाकल्या। तुम्हाला वाटत असेल की आता सर्व बँकांमध्ये पैसे येणार, परंतु सरकारच्या माध्यमातून आता तसं अजिबात पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही सांगण्यात आलंय। कारण अनेक महिला या ठिकाणी काय करतात, वेगवेगळ्या बँकांमध्ये खातं खोललंय, त्यामुळे त्यांना मागच्या वेळी जो आता मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला होता तर त्यावेळी अनेक महिलांना लेट पैसे आले होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज शुक्रवारी जे 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तर ती पूर्णपणे वेगळ्या पद्धती असणार आहे। अनेक लाडक्या बहिणींना यामध्ये आता वगळण्यात आल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या लॉटरी लागणार आहे। कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कोणाकोणाला वगळून पैशांचं वितरण होणार आहे याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून जशा लाडक्या बहिणींनी KYC केले आहेत, KYC केल्यानंतर एक वेगळीच नियमावली आता सरकारच्या माध्यमातून लावली असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे जवळपास आता 25 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र केल्या जाणार आहेत। या 25 लाख लाडक्या बहिणींना अजिबात 1 रुपया सुद्धा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडू नका अशा प्रकारची ऑर्डर तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आज दिल्या। आता तुम्ही म्हणाल की 1 रुपया सुद्धा सोडू नका अशी का ऑर्डर दिल्या? बघा, सरकारने सांगितलंय आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांना पैसे पाठवणार, परंतु अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत ज्या गोरगरीब नसताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या घेत होत्या। त्यामुळे त्यांना वगळून ज्या खरंच गरजू आहेत, ज्यांना खरंच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये घेण्याची गरज आहे, त्यांनाच या ठिकाणी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्याचा आता निर्णय झाला आहे। बघा, नागपूर येथे मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये 4700 कोटी रुपये एप्रिल महिन्याचे देखील आता या ठिकाणी हप्त्यासाठी वितरण या ठिकाणी 3 दिवसांच्या पाठीमागेच करण्यात आलं होतं। तशा प्रकारे अनेकांना या ठिकाणी मार्चचा हप्ता जमा झाल्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा झाला आहे। तुम्हाला जर मागच्या 2-3 दिवसांमध्ये जमा झाला नसेल तर तुम्ही आज वाट नक्की बघायचं आहे। आज जर पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी आता 15 दिवसांची वाट पाहावी लागू शकते, कारण सरकारच्या माध्यमातून अधिवेशन सुरू होणार आहे। त्यामुळे आजच्या आज आता शुक्रवारी 22 मे रोजी कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून एक यादी सुद्धा जाहीर करण्यात आल्या। आता बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता वाटप करण्यासाठी आता कडक 4 नियमावली लावली आहेत। या 4 नियमामध्ये जे लाडक्या बहिणी आता पात्र ठरतील, ज्या लाडक्या बहिणी पास होतील, फक्त त्यांनाच आज शुक्रवारी आता त्या ठिकाणी 22 मे रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यानिमित्त जात असताना अनेक लाडक्या बहिणींनी त्यांचा तापा अडवला व त्यांना विचारलं, तुम्ही असं का करतात? गेल्या 2 ते 3 महिने झाला आम्हाला पैसेच दिले नाही, फक्त आता 4 दिवस झालं मार्च महिन्याचा हप्ता पाठवलाय, एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्ही का पाठवला नाही? कारण एप्रिल महिना संपत आलाय आणि हा या ठिकाणी मे महिना देखील आता संपत आलाय, तुम्ही प्रत्येक महिन्याला या ठिकाणी पैसे का देत नाहीत? अशा प्रकारे अनेक बहिणी या ठिकाणी चिडल्या होत्या, रागाला आल्या होत्या। त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, माफ करा लाडक्या बहिणींनो, यावेळी पैशांचं वितरण होण्यासाठी थोडा वेळ लागला। त्याचं कारण म्हणजे अनेक महिला या ठिकाणी KYC करायच्या बाकी होत्या। अनेक महिला अशा होत्या त्यांनी KYC या ठिकाणी त्यांची झालेली नव्हती, कोणाला OTPचा प्रॉब्लेम येत होता, कोणाचं या ठिकाणी आईची KYC करायला लागली होती, कोणाचं वडिलांचं, कोणाचं पतीची KYC करायला लागली होती। त्यामुळे सगळा मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला होता। परंतु सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले, एकही लाडकी बहीण या ठिकाणी शिल्लक राहणार नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरसकट पैशांचं वितरण आज शुक्रवारी 22 मे रोजी आता या 12 जिल्ह्यामध्ये होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। मग आता या 12 जिल्ह्यांची यादी कोणती आहे? कोणत्या 8 बँकांना या 12 जिल्ह्यांची यादी देण्यात आली? तुम्ही या ठिकाणी मागच्या वेळी ज्या बँकेमध्ये हप्ता घेतलाय त्या बँकेमध्ये आता एप्रिल महिन्याचे हप्ते येणार का? कारण सरकारच्या माध्यमातून आता अनेक बँका वगळण्यात आलेत, कारण काही बँकांचा IFSC कोड नाही आहे, तसेच काही बँका स्वतःच या ठिकाणी विलीनीकरण करून घेतलेत। त्यामुळे जवळपास या ठिकाणी आता 16 बँकांचं विलीनीकरण झालंय आणि या ठिकाणी त्या रद्द करण्यात आलेत। फक्त याच महत्त्वाच्या या ठिकाणी 8 बँका निवडण्यात आलेत। या 8 बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तरच तुम्हाला या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज शुक्रवारी 22 मे रोजी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। चला तर मग आता कोणत्या 4 नियमामध्ये तुम्ही पास होताय का बघा। पहिला नियम लावलाय तो सर्वात महत्त्वाचा आहे,
KYC केलेल्या लाडक्या बहिणी, आता बघा KYC करून पण अनेक लाडक्या बहिणींना यामध्ये हप्ता येणार नाही आहे. बघा तुम्ही KYC केले असेल तर महत्त्वाची ही 2 कामे झटपटपणे मोबाईलवरती तुम्हाला करायची आहेत. ही 2 कामे केल्यानंतर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता झटपट पद्धतीने तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. सरकार काय म्हणतंय, तुम्ही KYC केल्या परंतु अनेकांनी चुकीच्या मार्गाने केल्या, काहींनी बरोबर सुद्धा केल्या, परंतु ज्यांनी चुकीच्या मार्गाने केल्या त्यांनी महत्त्वाची 2 कामे अर्जंटमध्ये करायची आहेत. मगच तुम्हाला या 12 जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणत्या महत्त्वाच्या 8 बँका आज शुक्रवार 22 मे साठी आता निवडण्यात आलेत याची माहिती तर झटपटपणे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो इकडे लक्ष द्या. ज्या काय घटना झालेत, जी काय परिस्थिती झाली ही तुम्हाला या ठिकाणी आता व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर इथून पुढे तुमच्या हक्काचा हप्ता तुम्हाला इथून पुढे चालू ठेवायचा असेल तर सरकारच्या माध्यमातून आता नवीन नियमावली लावण्यात आल्या. आतापर्यंत अशी नियमावली कधी सुद्धा लावली नव्हती. अनेक महिला काय करत आहेत लक्षात ठेवा, तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनेक महिला खोट्या पद्धतीने त्यांच्या नवऱ्याचा या ठिकाणी अर्ज भरलेत. यामध्ये खोटी या ठिकाणी कागदपत्रे देऊन एकाच घरामध्ये 3 ते 4 जण महिला या ठिकाणी हप्ता येऊ लागलेत. सरकार काय म्हणतंय, तुमच्या एका घरातील फक्त 1 जण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ शकता. जर जास्ती जण तुम्ही हप्ता घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कायमचं बाहेर काढण्यात येईल. परंतु महिला अजिबात ऐकत नाहीत. एकाच घरातील त्यांची सासू, त्यांची सून, त्यांच्या जावा, त्यांचा भाऊजाई असं 4 ते 5 जण हप्ता घेत असतात. त्यामुळे सरकारला या ठिकाणी तिजोरीला मोठा खंड पडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता जो एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यात आज येणार आहे तर तो एक वेगळ्याच पद्धतीने या ठिकाणी वाटप करण्याची ऑर्डर आता झाल्याचं पाहायला मिळतंय. सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवा नियम या ठिकाणी लागू करण्यात आल्यामुळे तुम्हाला पैशांचं वितरण एक वेगळ्याच पद्धतीने होत असल्याचं पाहायला मिळतंय. बघा सरकार काय म्हणतंय, तुम्ही या ठिकाणी आता प्रामाणिकपणे जर हप्ता घेतला तर तुम्हाला पुढच्या 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये येतील. परंतु आज तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत. कोणत्या महिन्याचे? एप्रिल महिन्याचे. 4 दिवसांच्या पाठीमागे तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता सोडला आणि आता एप्रिल महिन्याचे या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या. तुम्हाला वाटत असेल की आता आमच्या खात्यावरती लवकरात लवकर 2 हप्ते सोडायला काय झालं होतं, तर सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी याचं उत्तर सुद्धा दिलंय. तुम्हाला दोन्ही पैसे आम्ही एकत्र सोडणार होतो, परंतु आमचं या ठिकाणी निधीचं सगळं कोलमाडलं होतं, निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून परत एकदा 4700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा होत असल्याचं पाहायला मिळतंय. बघा आता तुम्हाला वाटत असेल सरसकट महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण होणार का? सरसकट हा शब्द लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी काढण्यात आलाय. आज बुधवार आहे 22 मे. फक्त आणि फक्त याच 8 बँकेत आणि फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. बघा या 12 जिल्ह्यातील या महिला निवडलेत. कोणत्या महिला? अनेक शेतकरी कुटुंबातील महिला आहेत, अनेक धुनी भांडी करणाऱ्या महिला आहेत, दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजाना कामाला जातात. अशा प्रकारच्या गोरगरीब महिला या 12 जिल्ह्यातील निवडण्यात आल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुमची बँक यामध्ये आहे का, हे बघणं या ठिकाणी आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा शुक्रवार 100% गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण उद्या जर या ठिकाणी पैशांचं वितरण करायला गेलं तर उद्या शेवटचा महिन्यातील शनिवार आहे. त्यामुळे सर्व बँकांना सुट्टी असणार आहेत. परवा दिवशी या ठिकाणी रविवारी तर बँकांना सुट्टीच असते. त्यामुळे आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आज जर पैशांचं वितरण तुम्हाला झालं नाही तर तुम्हाला कमीत कमी 15 दिवसांची तर आता वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे आज हा व्हिडिओ या ठिकाणी हलक्यात घेऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काही अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघायला मिळणार आहे. आतापर्यंत फक्त आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा अफवा पसरल्या होत्या. परंतु सरकारच्या माध्यमातून 4700 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले. त्यावेळी महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का? बघा KYC केलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यामध्ये 2 गट पाडण्यात आलेत. तुम्ही KYC केल्या तर ती बरोबर केली आहे का हे एकदा चेक करायचं आहे. कारण या ठिकाणी आधार कार्ड तुम्ही घेऊन जाता KYC करायला, त्यामध्ये
तुमचं या ठिकाणी फोटो आता नवीन लावलाय का बघा. त्यानंतर तुमचं नाव पूर्ण अक्षरात लिहिलेलं आहे का बघा. तुमची जन्मतारीख ज्या दिवशी जन्मलाय, ज्या महिन्यात जन्मलाय, ज्या वर्षी जन्मलाय, म्हणजे तुमचं पूर्ण अक्षरात जन्मतारीख आहे का बघा. तुम्ही म्हणाल की आता KYCचा आणि आधार कार्डाचा काय संबंध. अनेक महिला आधार कार्ड अपडेट न करता KYC केले आहेत, त्यामुळे त्यांना या ठिकाणी वगळण्यात आल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आधार कार्डवरील अचूक माहिती या ठिकाणी ज्यांनी भरल्या आणि KYC करून घेतल्या, फक्त त्यांनाच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होत असल्याची माहिती आता समोर येत आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे. नेमकं आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून झटपट पद्धतीने आपण या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर एप्रिल महिन्याचा हप्ता हवा असेल, आजच्या आज हवा असेल, तर आता कोणत्या 8 बँकामध्ये आणि कोणकोणत्या या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले याचीच माहिती तुम्हाला सांगणार आहे. बघा, सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण होईल ते म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांना पैशांचं वितरण होईल. तुमच्या घरामध्ये शेती असेल आणि तुम्ही नमो शेतकरी योजना, PM किसान योजना याचा जर लाभ घेत असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता गरीब महिलांच्या यादीमध्ये ढकललं जाईल आणि तुम्हाला पैशांचं वितरण झटपट पद्धतीने तुमच्या खात्यावरती देण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. आज शुक्रवारी एकाही लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होण्यासाठी आता शिल्लक ठेवू नका. सरसकट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण करून टाका अशा प्रकारची ऑर्डर मिळाल्या. परंतु फक्त याच 8 बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. बाकीच्या बँका रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या 8 बँकामध्ये तुमचा नंबर लागतोय का बघा. 8 बँकामध्ये तुमचा नंबर लागत असेल तर झटपट पद्धतीने तुमच्या सुद्धा खात्यावरती आता पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी आता लाडक्या बहिणींनो जे बँकांची यादी सांगत आहोत, बँकांची यादी सांगितल्यानंतर लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये जिल्ह्यांची यादी आपण सांगण्यास या ठिकाणी सुरुवात करत आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाच्या 2 मोठ्या बँका आहेत, त्या म्हणजे कोटक महिंद्रा बँक आणि HDFC बँक. या बँका खूप मोठ्या आहेत आणि आतापर्यंत त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी होण्यासाठी बाकी होतं. त्या जिल्ह्यातील आणि या बँकेत अनेक महिलांनी खातं खोललंय आणि त्यामुळे त्या पैशांचं वितरण होण्यासाठी आता अत्यंत वाट बघत होत्या. अखेर त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता एप्रिल महिन्याचा देखील 1500 रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्या. तुमची बँक यामध्ये आहे का बघा. असेल तरच आज शुक्रवारी 22 मे रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहेत. कारण काही बँकांचं विलिनीकरण झालं तर काही बँका या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात आल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. त्यानंतर दुसऱ्या 2 बँका आहेत, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक. ह्या सुद्धा खूप मोठ्या बँका आहेत. या बँकांमध्ये सुद्धा आज शुक्रवारी 22 मे रोजी पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा होत असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यानंतर पुढच्या 2 महत्त्वाच्या बँका आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक. खेडेगावामध्ये या बँकांच्या खूप साऱ्या शाखा असतात, त्यामुळे या सुद्धा बँकेमध्ये आज महत्त्वाच्या पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता तुम्हाला आतापर्यंत 4 बँका सांगितल्या. पुढची बँक आहे अत्यंत महत्त्वाची कॅनरा बँक आणि कोटक महिंद्रा बँक. बघा, ह्या सुद्धा बँका खूप महत्त्वाच्या आहेत. यामध्ये सुद्धा अनेक महिलांनी आता खेडेगावामध्ये वगैरे त्यांच्या जास्त शाखा असल्यामुळे यांच्या सुद्धा बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैशांचं वितरण थेट बँकेच्या खात्यावरती जमा करणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाच्या पुढच्या बँका सांगण्यात आल्या आहेत, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया. बघा, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास आता 30 ते 40% महिलांनी खातं उघडलं आहे आणि त्या पैशांचं आतुरतेने वाट बघत होत्या. अखेर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या सुद्धा बँकामध्ये सरकारने पैसे जमा करायला सुरुवात केल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं पुढच्या 2 बँका आहेत, पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा, पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय आणि आता त्यांनी बँकांची KYC केल्या आणि स्वतः या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची KYC केल्या, त्यांना या ठिकाणी पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती समोर येत आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय का
कारण फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांचे जिल्हे, ज्या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू महिला जास्त राहतात, अशा जिल्ह्यांची या ठिकाणी निवड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आता तुम्हाला सांगत आहे, आज शुक्रवार 22 मे रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांमार्फत ही आता माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे. तर बघा, जिल्ह्यांची लिस्ट सांगत आहे, सर्वांनी आपला जिल्हा यामध्ये ऐका. बघा, आता बघा, सगळ्यात महत्त्वाचे 2 जिल्हे निवडण्यात आलेत. पहिल्यांदा यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या थोडी जास्त आहे, तर ते म्हणजे नागपूर आणि नाशिक. तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहताय का? बघा, या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बीड, बुलढाणा, नांदेड आणि लातूर आणि या ठिकाणी आता जालना या जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील त्यांना पण लवकरात लवकर आता एप्रिल महिन्याचा देखील हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती थेट आता लाडकी बहीण योजनेचा जमा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचे कोकणाकडले रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, त्यानंतर सातारा, पुणेचा भाग काय असेल, मुंबईचा, ठाणे, पालघर हे सुद्धा जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर पुढचे जिल्हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे आता गडचिरोली, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं चंद्रपूर, गोंदिया, धुळे, अकोला, परभणी हे सुद्धा जिल्हे या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. यांना सुद्धा लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता देखील आता GR काढून जमा होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ही एक विश्वसनीय सूत्रांकडून आणि या ठिकाणी अंदाजित एक शक्यता वर्तवण्यात आल्या, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशनसाठी माहिती सांगितली. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.